तर हे पहा मैत्रिणींनो, हँडबॅगसाठी मी अशा प्रकारचा कपडा तयार करून घेतलेला आहे। कारण पूर्ण जर व्हिडिओमध्येच दाखवायचं म्हणलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होतो, त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाहीये। आतल्या साईडला आपली मी जे आपण मार्केटमधून कपडे आणतो त्याची पिशवी लावलेली आहे। बाहेरच्या साईडने आपला शिल्लक राहिलेला जो ब्लाउज पीस आहे तो अशा प्रकारे मी वापरलेला आहे। आणि मध्ये अस्तर म्हणजे 3 पदरी कपडा घेऊन अशा प्रकारे माप टाकून आडव्या आणि उभ्या लाईन मध्ये शिलाई टाकून घेतली। त्याने थोडीशी आपल्याला डिझाईनचा लुक येतो त्याच्यामुळे। तर तुम्ही पाहू शकता मी अशी रुंदी घेतलेली आहे 12.5 इंच, रुंदी 12.5 इंच घेतलेली आहे। आणि आपण लांबी बघू किती घेतली आहे, कारण फोल्ड करून दाखवते पूर्ण दिसायला म्हणजे बघायला जरा त्याची प्रॉब्लेम येईल म्हणून। तर हे पहा 11.5च्या डबल करायचं आहे आपल्याला। 11.5च्या डबल आपलं 23, म्हणजे लांबी घेतलेली आहे 23 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 12.5 इंच। तर अशा प्रकारे आपल्याला ही जी पिशवी आहे ती शिवून घ्यायची आहे। ओके, तर त्याच्या आता आपण काय करूया, अशा प्रकारे एका साईडला जे आपल्याला पुढच्या साईडला ही पिशवी घ्यायची आहे तिकडल्या एका साईडला मी डिझाईनसाठी मी अशा प्रकारे ही बॉर्डर लावून घेणार आहे। हे पहा, ह्या बॉर्डरवर खूप सुंदर असे कलश आणि पालखी सारखं काम केलेलं आहे। साडीची बॉर्डर शिल्लक राहिलेली होती, डिझाईन आणि स्लीव्स दोन्ही पण करून थोडीशी शिल्लक राहिली। मी अशा डिझाईनचे जर बॉर्डर असतील तर सांभाळून ठेवते। तर चला मग आपण शिवायला चालू करू। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉन करायला क्लिक करा। तर हे पहा मैत्रिणींनो, अशा प्रकारे बॉर्डर लावण्यासाठी ठेवायची आहे माप वगैरे न घेता। आणि जिथं आपण खून केली तिथून वरच्या साईडला अर्धा इंच घेऊन म्हणजे जे आपला बॉर्डर डिझाईनचा शिल्लक कपडा आहे त्याच्यावर अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे। आणि खूप सुंदर असा लुक येणार आहे मैत्रिणींनो। आणि वरच्या बाजूला फोल्ड करून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे, म्हणजे ही बॉर्डर जी आहे व्यवस्थित जॉईंट होते आणि कुठेही धागे वगैरे निघत नाहीत। त्याच्यावर लेस वगैरे लावायची गरज नाही, म्हणजे परफेक्ट फिनिशिंग येते। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर हे पहा, आपल्याला बंद लावण्यासाठी बाहेरच्या साईडनी आतमध्ये 4-4 इंचावर खून करायची आणि नंतर 13.5 इंचाचा मी बंद करून घेतला। आपल्याला पाहिजे त्या हाईट नुसार घेऊ शकता, पण 13.5 इंचाचा चांगला राहील तेवढा शक्यतो घ्या। आणि अशा प्रकारे बंद जे आहेत आपल्याला तो जॉईंट करून घ्यायचा आहे। दुसराही शेम त्याच प्रकारे जॉईंट करून घ्यायचा आहे। बंद जॉईंट करून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पाइपिंग टाकायची आहे। पिशवीच्या उलट्या बाजूनी उलटा कपडा ठेवायचा आहे ब्लाउज पीसाचा। कमी जास्त 2 इंचाची पट्टी काढायची आहे आणि अशा प्रकारे पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे व्यवस्थित अर्धा इंचावर। कारण का जो आपला गोट आहे तो अर्धा इंच यायला पाहिजे कंपल्सरी, त्याने फिनिशिंग खूप छान दिसते। तर ती पट्टी जोडून घेतल्यानंतर हे पहा, पिशवीच्या उजव्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला अर्धा इंच पाइपिंग टाकायची आहे। आपण ह्याच्यामुळे उजव्या बाजूने गोट घेत आहोत, जेणेकरून आपल्याला साईज आणि आकार फिनिशिंग टिप मारता वेळेस दिसेल, कारण पलीकडल्या साईडनी म्हणल्यावर दिसलं नसतं। तर हे पहा, एक सुंदर असा एका साईडनी पाइपिंग आणि बंद बसवून झालेला आहे। आता सेम तशीच दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला पाइपिंग बसवून घ्यायची आहे। तर हे पहा, पाइपिंग दोन्ही साईडनी बसवून झालेली आहेत। आता आपल्याला पिशवी जी शिवून घ्यायची आहे, तर दोन्ही बंद आतल्या बाजूला टाकून अशा प्रकारे जिकडून पाइपिंग टाकली तिकडल्या साईडनी ती पाइपिंग व्यवस्थित बरोबर धरून अशा प्रकारे आपल्याला आतल्या साईडनी टिप मारून पिशवी तयार करून घ्यायची आहे। हे पहा, व्यवस्थित मापाला इकडे तिकडे व्हायला नको, एकदम व्यवस्थित धरून आपल्याला अशा प्रकारे अर्धा इंचावर टिप टाकून घ्यायची आहे। थोडासा शिल्लक आवडधोबड जो कपडा आहे पुढच्या साईडला तो कात्रीने कट करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता आकार एकदम सुंदर आलेला आहे। आणि इथून पुढे आपल्याला आता बॅग ठेवतो तिथं आपल्याला आकार द्यायचा आहे, म्हणजे बॅग व्यवस्थित बसते। त्याच्यामुळे मी आडवं घेतलेलं आहे 2.5 इंच
आणि उभं 2 इंच. तर अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. आडवे 2.5 इंच आणि उभा 2 इंच. आणि जसा आपण चौकोन तयार केला तो चौकोन व्यवस्थित काढून अशा प्रकारे कोने धरून टिप मारून घ्यायची आहे. या पाया साईडला सुद्धा लक्ष देऊन पहा. तो चौकोन जो आहे तो कट करायचा अशा प्रकारे. नंतर ते आतले जे कोपरे आहेत ते असे विरुद्ध साईडला धरून त्याच्यावर आपल्याला अर्धा इंच टिप मारून घ्यायचे आहे. हे पहा, अर्धा इंच टिप मारून घेतल्यानंतर आपण सेम दुसरी जशी पाइपिंग करून घेतली आपण तशीच पाइपिंग टाकून पूर्ण बंद बाजू करून घ्यायच्या आहेत दोन्ही टक्सला. हे पहा, सेम तशाच प्रकारे आपल्याला ह्या सुद्धा टक्सला बंद बाजू अशी पाइपिंग करून घ्यायचे. आणि काय होतं, पिशवीला धुवून जरी टाकली आपण तरी खूप छान अशी फिनिशिंग येते आणि तिचा आकार सुद्धा असा खूप छान उठून दिसतो त्याच्यामुळे. आणि पिशवी आपण दोन्हीही साईडनी वापरू शकतो मैत्रिणींनो. हे पहा, आपली पिशवी तयार आहे एकदम सुंदर अशी. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता ही दुसरा व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे तेही कमेंटमध्ये सांगा. तर हे पहा, बंदाला फिनिशिंग येण्यासाठी आपण अशा प्रकारे जी अर्धा इंच पाइपिंग मारली होती त्याच्यावरच आपल्याला थोडेसे बंद असे टिच करायचे आहेत. त्यांनी काय होईल, फिनिशिंग एकदम उठून दिसेल. दोन्हीही बंदाला तसंच करायचं आहे. टाकून देणाऱ्या कपड्यापासून आपण कापडी पिशवी तयार केली. ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग, आपण दोन्हीही बंद त्याच प्रकारे टिच करून घेतलेले आहेत. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. असेच व्हिडिओ पाहत राहा. नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.